हाय फ्रेंड्स, तर बघू शकता हे आहे हॉस्पिटल आणि हे एंडोवर्ल्ड हॉस्पिटल. बघू शकताय तुम्ही समोरच एंडोवर्ल्ड हॉस्पिटल देवगिरी या ठिकाणी, म्हणजे आपलं संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर उर्फ आपलं औरंगाबाद या ठिकाणी हॉस्पिटल आहे. आणि मी सध्या इथं आलेले आहे. आता माझं तिसरं ऑपरेशन आहे. म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं होतं, पण मी 4 महिने झालं नको ऑपरेशन करायचं म्हणून बसले होते. कारण बघू म्हणलं कुठं गोळ्याने होतो का परिणाम, ऑपरेशन करायची गरज पडणार नाही. हे बघा हॉस्पिटलचा एरिया असा बाहेरचा आहे. आतमध्ये तर मी तुम्हाला दाखवणार आहे. वरती दाखवलेले आहे बिल्डिंग तुम्हाला. हे बिल्डिंग आहेत वरती. टेस्ट बेबी पण सेंटर आहे इथं. पण अँडो वर्ल्ड हे हॉस्पिटल स्पेशल सर्जन आहेत हे अँड्रोमॅट्रिक सिस्ट या आजारावरती. तर आपला आजार खूप भयंकर आहे. धात एखाद्यालाच होतो. तर फायनली मी हॉस्पिटलच्या आतमध्ये आले आहे. तुम्हाला बघा हे किती चकाचक हॉस्पिटल आहे दाखवते. जसं की बारामती मधले प्रत्येक एरिया असं चकाचक आहे, तसं हॉस्पिटल सुद्धा हे औरंगाबादचं एकदम सुंदर चकाचक आहे. दाखवण्याचा उद्देश असा की बाबा पहिले मी 2 ऑपरेशन केले, तर माझे दोन्ही करून सुद्धा पुन्हा ते मला प्रॉब्लेम झालाय ना, आता खूप भयंकर झालाय. 3,000 एकदम झालेले आहे. तर तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला. आणि तुम्ही व्हिडिओ बघितले तर माझे व्ह्यूज वाढतील आणि तेव्हाच मला पेमेंट पण चालू होईल, त्याच्याशिवाय होणार नाही. कारण सध्या तरी इतका अफाट पैसा खर्च केलाय ना अगोदरच्या पण ह्याला, आणि आता ही तिसऱ्यांदा. आता मनात नव्हतं, पण आता काय करणार. आज 5 महिने झाले. मार्च महिन्यापासून नको नको म्हणून थांबले होते, पण आजार इतका भयंकर वाढलाय ना, सहनशक्तीच्या बाहेर गेलाय. म्हणून म्हणलं आता चला ऑपरेशन करावं. कारण यांच्याकडे आम्ही भेटायला आलो होतो पाठीमागं, तेव्हा तुम्हाला दाखवला होता व्हिडिओ. आता इच्छा नव्हती, पण आजार असा आहे त्यामुळे करावंच लागलं ऑपरेशन. त्यामुळे खूप सपोर्टची गरज आहे. तुम्ही व्हिडिओ बघितल माझे लॉंग, व्ह्यूज वाढतील आणि त्यावेळेलाच माझे 4,000 तास होतील. 4,000 तास झाल्याशिवाय पेमेंट चालू होत नाही. आणि पंडित पळसकर वर जे आहेत ना, त्यांच्याकडे आपल्याला ऑपरेशन करायचे. आणि अँड्रोमॅट्रिक सिस्ट या आजारावरती ती सर्जन आहेत. आपल्याला हे डॉक्टर आधी भेटले असते ना, तर आज ही वेळ आली नसती. तर असो, पहिलं बारामतीला केलं, त्याच्या आधी उस्मानाबादला ऑपरेशन केलं, तर आता हे औरंगाबादला करायचे. आणि हे बघा ही गोदावरी नदी आहे. जाता जाता इथं दिसली म्हणून तुम्हाला दाखवावं म्हणलं कशी भरलेली आहे. खूप लांब आहे. आणि तुम्ही कुठून औरंगाबादहून कोणी असाल तर नक्कीच सांगा. तर हॉस्पिटलमध्ये भेटायला आलं तरी चालेल, तसं काय प्रॉब्लेम नाही आहे. पण तुम्ही व्हिडिओ कुठून बघताल ते पण नक्कीच सांगा. आणि माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलाय ते पण सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हे बघा गोदावरी नदी कशी वाहती आहे. आणि चला आता आज हॉस्पिटलला भेट दिलेली आहे. तर आपलं फायनली ऑपरेशन ठरलेलं आहे मंगळवारी. तर खरंच तुम्ही व्हिडिओ बघा. अशात काही व्हिडिओ बनवल नाही बनवल सांगता येत नाहीये. आता ऑपरेशन कसं होतील त्या कंडिशनवर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. तरी पण शॉर्ट व्हिडिओ पडतील, पण लॉंगचं सांगता येणार नाहीये. हे गोदावरी नदी बघा औरंगाबादला जाता जाता लागली, म्हणून म्हणलं चला आपण दाखवावी. तर व्हिडिओ कसा वाटला सांगा. आणि खरंच औरंगाबादहून असाल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. गरज आहे आता. आणि व्ह्यूजची तर खूप गरज आहे. जितक्या लवकर मला पेमेंट चालू होईल तितकं चांगलं आहे. तर अफाट पैसा ओतलेला आहे मी, अफाट. कधी घराचा विचार केला नाही ना, आपल्याला मोठी 4 व्हीलर घ्यावी ह्या गोष्टीचा विचार केला नाही. सगळं एक बेबी होण्यासाठी सगळे पैसे मी दवाखान्यात उडवलेत. एवढे पैसे खर्च केलेत ना, प्रमाणाच्या बाहेर. आणि आपल्याला काय अजून यूट्यूबचा पेमेंट वगैरे चालू झालेला नाहीये. 4,000 तास झाल्याशिवाय यूट्यूबचा पेमेंट चालू होत नाहीये. तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि पहिल्यापासून ते शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जावा, तेव्हाच पेमेंट चालू होतो, त्याच्याशिवाय होत नाहीये. खूप सपोर्टची गरज आहे. नक्की सपोर्ट करा. हे ट्रॅफिक बघा, ट्रॅफिक जाम झाल्यामुळे काही लोक वरनं गेलेले आहेत, पायी चालतात त्या रस्त्याने. तर आपण आता आलेलो आहेत गोदावरी नदीकडे. तर एवढी लांब गोदावरी नदी आहे. आणि बघा तुम्ही एवढ्या ह्याच्यातून पण मी व्हिडिओ काढून तुम्हाला दाखव. सपोर्टची गरज आहे, नक्की सपोर्ट करा. बाय बाय.